नमस्कार। आज या व्यासपीठावरती राष्ट्रीय महिला परिषद संपन्न होते। या व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या सन्माननीय राज्यसभा खासदार फौजिया मॅम, आपले सर्वांचे नेते, प्रांताध्यक्ष म्हणून ज्यांच्या नेतृत्वात मी 7 वर्ष काम केलं, आदरणीय जयंत पाटील साहेब, अनिल देशमुख साहेब, सर्व उपस्थित मान्यवर आणि महिला भगिनींनो, मला 1-2 मिनिटाचा वेळ दिलाय म्हणून मी माझा अनुभव सांगते महिला आरक्षणाच्या संदर्भातला। मी 2 वेळा मी जिल्हा परिषद लढवली आणि माझं असं स्पष्ट मत बनलेलं आहे। मी इंजिनियर आहे बेसिकली, माझं पण स्पष्ट मत बनलेलं आहे, आरक्षणाशिवाय महिलांना संधी मिळत नाही। कारण मला ओबीसी महिला होती म्हणून 2 वेळा संधी मिळाली जिल्हा परिषद मेंबर म्हणून राष्ट्रीय महिला परिषदेमध्ये मी फौजिया मॅमला विनंती करेन की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पहिला अजेंडा महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे यावरतीच असलं पाहिजे। कारण कुठल्याही आता इथं रोहिणीताई आहेत, बऱ्याचशा महिला आहेत, आदरणीय सुप्रियाताई आपले नेते आहेत, सुप्रियाताई पवार साहेबांची एकुलती एक मुलगी आहेत, पण त्यांचा मोठेपणा हा आहे की त्या एवढ्या मोठ्या माणसाची मुलगी असून